तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष किंवा अगदी 15 वर्षापासून गाडी चालवत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ड्रायव्हिंगमधलं मला सगळं काही माहीत आहे. पावसाळ्यात गाडी चालवताना तुम्ही किमान एक चूक नक्कीच करत असाल आणि ही चूक छोटी वाटत असली तरी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. चला तर मग सुरुवात करूया. पावसाळ्यात गाडी चालवतानाचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे हायड्रोप्लॅनिंग. आता हा शब्द थोडा अवघड वाटतोय ना, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. जेव्हा रस्त्यावर पाणी साचलेलं असतं आणि गाडी थोड्या जास्त वेगाने असते तेव्हा टायर आणि रस्त्याच्या मध्ये पाण्याचा एक थर तयार होतो. यामध्ये टायरची रस्त्यावरची पकड सुटते आणि गाडी अक्षरशः पाण्यावर घसरू लागते. त्यावेळी तुम्हाला स्टेअरिंग अचानक खूप हलकं झाल्यासारखं जाणवू शकतं आणि गाडी आपल्या नियंत्रणाबाहेर जात असल्यासारखी वाटू शकते. अशा वेळी सगळ्यात मोठी चूक कोणती? घाबरून अचानक ब्रेक दाबणे किंवा स्टेअरिंग जोरात फिरवणे हे अजिबात करू नका. मग काय करायचं? पहिलं, ॲक्सिलेटरवरचं पाय हळूवारपणे काढून घ्या. दुसरं, स्टेअरिंग घट्ट आणि हळूवारपणे सरळ दिशेने पकडून ठेवा. आणि तिसरं, लगेच ब्रेक दाबण्याची घाई करू नका. गाडीचा वेग कमी झाल्यावर टायरची पकड पुन्हा रस्त्यावर येते, त्यामुळे गाडीवरचा पुन्हा नियंत्रण मिळवता येतो. म्हणून पावसात वेग कमी ठेवणे हा हायड्रोप्लॅनिंग टाळण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. पावसाळ्यात विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता खूप कमी होते, पण अनेक जण म्हणतात अजून अंधार झालेला नाही, मग लाईट कशाला? पण लक्षात ठेवा, गाडीची लाईट फक्त तुम्हाला रस्ता दिसण्यासाठी नसतात. तुमची गाडी इतर वाहन चालकांना दिसण्यासाठीही ते तितकीच महत्त्वाची असतात. आणि आणखी एक मोठी चूक म्हणजे मुसळधार पावसात हॅझर्ड लाईट म्हणजे चारही इंडिकेटर एकाच वेळी सुरू करून गाडी चालवणे. असं केल्यामुळे तुमचा टर्न इंडिकेटर इतर ड्रायव्हरला समजत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. म्हणून पाऊस सुरू झाला की विजिबिलिटी कमी होते. लो बीम हेडलाईट सुरू करा आणि विशेषतः दुचाकी स्वारांना ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. ओल्या रस्त्यात गाडीची ब्रेकिंग क्षमता कमी होते, म्हणजे कोरड्या रस्त्यावर गाडी ज्या अंतरावर थांबते त्यापेक्षा ओल्या रस्त्यावर गाडी थांबायला जास्त अंतर लागू शकते. म्हणून पुढच्या वाहनापासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवा. पण अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली तर इथे तुमची गाडीची ABS आहे की नाही हे महत्त्वाचे ठरते. जर तुमच्या गाडीमध्ये किंवा बाईकमध्ये ABS असेल, इमर्जन्सीमध्ये ब्रेक पेडल पूर्ण ताकदीने दाबून ठेवा. तुम्हाला ब्रेक पेडलमध्ये थोडं व्हायब्रेशन किंवा खडखड जाणवू शकते. घाबरून जाऊ नका, हे ABS काम करत असल्याचं लक्षण असू शकतं. पण जर तुमची गाडीमध्ये ABS नसेल तर जुन्या वाहनामध्ये ब्रेक दाबताना चाक लॉक होऊ नये यासाठी नियंत्रण पद्धतीने ब्रेकिंग करावी लागते. बाहेर पाऊस आणि काही वेळाने गाडीच्या काचावर आतून वाफा जमा व्हायला सुरुवात होते आणि बाहेरचं दिसणं कमी होतं. अनेक जण काय करतात, रुमाल घेऊन काच पुसायला सुरुवात करतात, पण हा कायमस्वरूपीचा उपाय नाही आणि ड्रायव्हिंग करताना लक्ष विचलित होऊ शकतं. मग काय करायचं? गाडीचा डिफॉगर मोड सुरू करा, त्यानंतर AC सुरू करा. हो, बाहेरची थंडी असली तरी AC सुरू करायचाच, कारण AC हवेतील ओलावा कमी करण्यात मदत करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एअर डिस्कशन बंद करा. यामुळे बाहेरची हवा आत येणे काचेवरील फॉग लवकर कमी होण्यास मदत होते. आता साचलेल्या पाण्याची हिरोगिरी करू नका. पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर पाणी साचणे ही सामान्य गोष्ट आहे आणि काही लोक उत्साहात गाडी वेगाने पाण्यात घेऊन जातात. त्यांना वाटतं आपणही चित्रपटातल्या हिरोसारखं पाणी उडवत जाऊ. पण ही एक चूक गाडीच्या इंजिनसाठी खूप महागात पडू शकते. जर पाण्याची खोली किती आहे तुम्हाला माहीतच नसेल किंवा पाणी गाडीच्या डोअर सीलपर्यंत येत असेल तर त्या पाण्यात गाडी घालण्याची जोखीम घेऊ नका. थांबा किंवा दुसरा सुरक्षित मार्ग निवडा. पाणी कमी असेल तिथं जाणे गरजेचे असते तर गाडीचा वेग कमी आणि स्थिर ठेवा आणि पाण्यातून बाहेर आल्यानंतर ब्रेक हळूवारपणे तपासा, कारण ओलावा ब्रेकमुळे ब्रेकिंग इफेक्ट काही काळ कमी होऊ शकतो. टायर. आपण गाडीचा रंग, सीट कव्हर आणि ॲक्सेसरीजवर हजारो रुपये खर्च करतो, पण अनेकदा गाडीच्या टायरकडे दुर्लक्ष करतो आणि पावसाळ्यात ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. टायरवरील त्या रेषा म्हणजे ट्रेड पॅटर्न म्हणजे डिझाईन नसतात, त्या रस्त्यावर पाणी बाहेर काढण्याचा
महत्त्वाचं काम करतात. जर टायर खूप झिजले असतील तर पावसात गाडी घसरण्याचा धोका वाढतो. म्हणून पावसाळ्यापूर्वी तुमचे टायर नक्की तपासा आणि टायरमधील कंपनीने सांगितलेले योग्य प्रमाणात हवा भरा. कमी हवा असो किंवा जास्त हवा, दोन्ही परिस्थितीत योग्य नाही. पावसाळ्यात दुचाकी स्वारांसाठी एक धोका आणखीन जास्त असतो, कारण फक्त ओला रस्ता नाही तर रस्त्यावरच्या काही गोष्टी अचानक खूप निसरड्या होतात. उदाहरण सांगायचं झालं तर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे, मॅनहोलची झाकणं, रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि ओला पालापाचोळा या गोष्टीवरून जाताना गाडीचा वेग कमी करा आणि अचानक ब्रेक लावू नका. तसं पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. म्हणून अनोळखी रस्त्यावर अधिक सावधपणे वाहन चालवा आणि चांगल्या प्रतीचे हेल्मेट आणि शक्यतो विजिबिलिटी वाढवणारा रेनकोट वापरा. तर मित्रांनो, या होत्या पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना होणाऱ्या मोठ्या चुका आणि त्यावरचे सोपे उपाय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.